जय. आता बघा आपण सगळे गडावरच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आणि पवित्र ठिकाणावरती इथे आलात बघा. इथे आलो की आपलं मन समाधान होतं बघा. समोर बघा जे वरती आपल्याला सजवलेले छत्र पाहायला मिळते बघा. समोर दिसतं का सगळ्यांना? या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं बघा. मेघडंबरी 5 मीटरचं आहे, पंचधातूचं. 1985 ला मेघडंबरी छत्राची स्थापना 1985 ला भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजन सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झाले 1985 ला. मेघडंबरीच्या आतमध्ये बघा आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा. पुतळा आता 6 जून 2009 मध्ये बसवले. 6 जून 2009 ला युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसले बघा. पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 32 मणाचं. एक मण म्हटलं की 40 किलो. असंच त्या काळात इथे 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1280 किलोचं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, टोपांना होते इतिगत खान, त्यांनी 32 मण सोन्याचं सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला वितळवून लुटून दिलं. आता फक्त आपल्याला इथे पंचधातूचं मेघडंबरी छत्र पाहायला मिळतं. आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता झाला होता बघा. तो आतमधला हा राजसभा म्हणजे राज दरबार. आपण सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिले असेल. छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलरची राजांना मानाचा मुजरा करताना. तो आहे इंग्रज. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन. पायी चढून गडावर राजांच्या राज्याभिषेकाला बघा. समोर उंच इमारत पाहायला मिळते. या उंच इमारतीचं नाव नगारखाना. त्या काळात नगारखान्याच्या बाहेर पुढच्या बाजूला राजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला 2 हत्ती आणि 2 घोडे सजवलेले. इंग्रज म्हणतो मी 2 पायाचा माणूस, माझी पायी त्याला खूप दमछाक झाली. तर राजांनी बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती रायगडावर आणले असते कसे. आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती. म्हणजे छोट्या बसून मोठं करता येतं, मोठ्या बसून कधी छोटा करता येत नाही बघा. एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात पूर्ण होते. गडाची बांधकाम 14 वर्षी चालू होती. हत्तींचा उपयोग काय करायचा हे आपल्या राजांची दूरदृष्टी बघा. सिंहासनाखाली खालचं एक लाकडाचं बॅरिकेड दिसतं बघा समोर. त्या बॅरिकेडच्या आतमध्ये दगडी जुन्या 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत. जेवढे राजे सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतःकरण भरून येतं की ज्या ज्या वीरांवरती, ज्या ज्या पोरांवरती, शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवाभावाचा एकाही सरदार, एकाही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राज दरबारात हजर दिसत नव्हते. कारण लढाईमध्ये वीर मरण पावले होते. राजा आऊसाहेबांना म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर आणि तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे. असंख्य वीरांची नावं घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. आणि तोच्या राजसभेत ललकारे घोषणा आहे. शेवटल्या सर्वांनी जय बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला उताऊस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी हर महादेव. नाव नगारखाना. आता मगाशी मी तुम्हाला हिरकण